2024च्या लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पूर्ण केलेली आहे। जोरदार तयारी सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये चालू आहे 2024च्या निवडणुका लढवण्यासाठी। महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा निर्णय घेतला होता अपक्ष उमेदवार उभे करण्याचा, पण मात्र 30 मार्चच्या बैठकीमध्ये जरांगे पाटलांनी जो काही निर्णय घेतला की आता अपक्ष उमेदवार द्यायचे नाही, ते कशामुळे द्यायचे नाही, काय द्यायचे नाही हे त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे राज्यभरात आता जे काही उमेदवार उभा राहणार होते ते इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात संख्येने वाढले होते, ती संख्या आता कुठेतरी कमी झालेली असतानाच अशा काही मतदारसंघ आहेत त्यामध्ये अजूनही काही उमेदवार हे इच्छुक आहेत आणि ते सुद्धा आता जोरदार निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत। आज आपण मतदारसंघ पाहणार आहोत तो म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ। परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून महादेव जानकर यांचं तिकीट फायनल झालंय, ते त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत असं सुद्धा सांगितलं जातं। तर त्या ठिकाणचे जे खासदार आहेत विद्यमान ते म्हणजे संजय जाधव उर्फ बंडू जाधव हे ठाकरे गटाचे खासदार आहेत आणि ते सुद्धा त्या ठिकाणावर निवडणूक लढवणार आहेत। आता उर्वरित जे काही पक्ष आहेत त्यांनी अजून त्या ठिकाणी उमेदवार जाहीर केलेला नाही, पण मात्र या लोकसभा मतदारसंघामधून एक तिसरं नाव पुढे येतं आणि ते नाव महाराष्ट्रभर गाजलेलं आहे। महाराष्ट्राला त्या नावाची ओळख आहे, ते नाव म्हणजे पंजाबराव डक यांचं। हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे परभणी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांनी घोषणा सुद्धा केली आहे आणि त्यांनी सांगितलंय की परभणी लोकसभा मतदारसंघामधून ते लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत। कशासाठी करणार आहेत, काय करणार आहेत, त्यांचा नेमका हेतू काय आहे, निवडणूक का लढवणार आहेत हे स्वतः त्यांनी सांगितलंय। एकदा ते ऐका। आता जी लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये उभा राहण्याचा एक निर्णय घेतला आहे। या ठिकाणी आता जन्मभूमीमध्ये दर्शन घेतलं आणि उभा राहण्याचा ते एक उद्देश सांगतो। महाराष्ट्रभर म्हणजे या आपल्या मतदारसंघामध्ये फिरत असताना शेतकरी माझ्याकडे आले, त्यांच्या मी भेटी घेतल्या। त्याच्यानंतर दररोज माझ्याकडे गाड्या येऊ लागल्या शेतकऱ्याच्या, डकसाहेब तुम्ही काय करा, या वेळेस तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये उभं राहा। मी म्हणलं कशामुळे, तर ते म्हणले काय होईल की आमच्या सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, म्हणजे असं सगळे शेतकऱ्याचे प्रश्न लोकसभेमध्ये संसदेत मांडायला कोणी तयार नाही। तर तुम्ही जर गेला तर आमचे प्रश्न मांडू शकता, कारण की तुम्ही आतापर्यंत आमची मदत करत आला आणि या रूपाने जर मदत केली तर आणखी फायदा होईल, असं ह्या दृष्टीने एक म्हणजे उभं राहण्याची तयारी ठेवली। ऐकलं, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी लोकसभा निवडणूक का लढावी हे अगदी स्पष्टपणे सांगितलं। कारण की पंजाबराव डक यांचं जिल्ह्याभरातच नाही तर महाराष्ट्रभर नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, लोकप्रिय नाव आहे। कारण की हवामानाचा अंदाज पंजाबराव डक हे देत असतात आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो। पंजाबराव डक हे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय सुद्धा आहेत असं सुद्धा मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं। पण मात्र आता त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी जोरदार केलेली आहे। त्यांना कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नसला तरी शेतकरी पुत्र शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी ते निवडणुका लढवणार आहेत। जर आपण पाहिलं तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पंजाबराव डक हे कितीपणे प्रभावी ठरू शकतो हे सुद्धा आपल्याला पाहायचं झालं तर मुळात पंजाबराव डक हे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव इथले रहिवासी आहेत आणि या ठिकाणचे असल्यामुळं ते त्या ठिकाणचे स्थानिक उमेदवार असणार आहेत आणि परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या पक्षाने जे काही उमेदवार दिलेले आहेत ते बाहेरचे उमेदवार आहेत। अशी सरळ सरळ स्पष्ट गणित आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळू शकतात आणि एकंदरीत शेतकऱ्यांप्रती जाण असलेले किंवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे म्हणून पंजाबराव डक यांची ओळख त्या ठिकाणी आहे। पण मात्र लोकसभेची जी गणितं असतात ती राजकीय गणितं वेगवेगळी असू शकतात। जर आपण परभणी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभाचे मतदारसंघ येतात। त्यामध्ये जिंतूर, सेलू, परतूर, मंठा, घनसावंगी, पाथरी, मानवत, गंगाखेड अशा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये 6 पैकी महायुतीचे 3 आहेत तर महाविकास आघाडीचे 3 आमदार आहेत। अशा पद्धतीचे गणित सरळ सरळ परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत। मग त्या दोघांच्या लढतीमध्ये पंजाबराव डक हे कशा प्रमाणात टक्कर देतात किंवा त्यांना किती प्रमाणात पाठिंबा मिळतो हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। पण मात्र एकंदरीत परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पंजाबराव डक हे प्रभावीपणे ठरू शकतील का आणि एकंदरीत त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो का किंवा ते या
संपूर्ण लोकसभेमध्ये एक मोठी टक्कर देऊ शकतात का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.